शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, खजाननीस बदाम पाटील, सचिव भरत जाधव, संचालक राजू पाटील, अतुल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी कोल्हापूर फाउंड्री आणि इंजिनिअरिंग हबला वस्त्रोद्योगाच्या धर्तीवर मिळणाऱ्या फायद्याकरता येणाऱ्या काळात सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली। सध्या उद्योजकांना भेडसावणारा ग्रामपंचायत कर, शासनानं महावितरणची रद्द केलेली वीज शुल्क माफी, कुशल मनुष्यबळ, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांकरता हॅझेड्स वेस्ट प्रक्रिया प्रकल्पाची MIDCमध्ये उभारणी, हनुमान नगर शिये MIDC रस्त्याचं डांबरीकरण यासह अन्य महत्त्वाच्या विषयांसंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली। उद्योजकांचे जे प्रश्न आहेत त्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्याबरोबरच त्याच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन यांनी शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखानदारांनी आपल्या कारखान्याच्या आतमध्ये वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाची मोहीम सुरू केली असल्याचं सांगितलं। काही ठिकाणी बाहेर सुद्धा चांगल्या रीतीनं परिसर ठेवलाय, मात्र अलीकडच्या काळात अनेक कारखान्याच्या बाहेर वेगवेगळ्या कारणांमुळे वृक्षारोपण झालेलं नाही। त्या अनुषंगानं स्मॅक, MIDC आणि आझाद हिंद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्या टप्प्यामध्ये कारखान्याच्या बाहेर रोडलगत वृक्षारोपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुशोभीकरण करणार असून त्याची सुरुवात स्मॅक भवनकडे येणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा फ्लॉवरिंग करण्याचा मानस असल्याचं सुरेंद्र जैन यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या विकासासाठी ज्यावेळी आमदार सतेज पाटील यांची गरज भासते त्यावेळी त्यांच्या परीने ते विकास कामामध्ये सहभागी होतात। शिरोली आणि गोकुळ शिरगाव क्षेत्रामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अंतिम तारीख ओलांडली असता 72 तासांमध्ये केंद्राची आणि राज्याची मंजुरी घेऊन या दोन्ही ठिकाणी कोल्हापूर फाउंड्री आणि इंजिनिअरिंग क्लस्टर सेंट रिक्लेमेशन प्रकल्पाची मान्यता आमदार सतेज पाटील यांच्यामुळे मिळाली। हे दोन्ही प्रकल्प ऐतिहासिक ठरल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी सुरेश चौगुले, विनय लाटकर, उदय साळोखे, दादासाहेब दुधाळ, किरण चव्हाण, अनिल दटमजगे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, IIFचे अध्यक्ष विनय खोबरे, खजाननीस अभिषेक सोनी यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते।